काय झाले? उठा की आवरा. ह्यो रविवार असावे. बोला काय तर असं का झालं डोळं? नागबासारखं दिसालेत, नागबासारखं. जाव्या फिरायला. मटन आणा मटन. बोला की काय झालंय? आ काय कोण काय म्हटलं तुम्हाला? काय रुसलाय? बरं वाटत ना काय? उद्या जावे की दवाखान्यात. त्यांना अशक्तपणा आलाय आणि ताकद कमी झाल्यासारखी झाल्या त्यांची. मग त्यांना दवाखान्यात दाखवायचा उद्या. टेस्ट करायचे रक्ताची आहे ना उद्या. बोला काय तर. हसू नको लय ना तुझाच करे. मी टाकणार असंच युट्यूब वरती. काय झालं यांना? कालपासून दिदे चिडून बसल्या तिने. मी काय बोललोय का यांना? हा काय बोललोय काय मी तुम्हाला? काय पोरी संग बोलणार, माझ्या संग बोलणार नाही. मी बोलू तिला. हा त्यांच्यावरली. हा काय गप्प बस. गप्प का गप्प बसायचं? मी काय उगाच आता कालपासूनच रुसून बसलं. काल का परवा दिवशीपासून चिडून बसल्यात उगाच. काय बोलणं नाही काय नाही. मी काय बोललोय? मी कालपासून विचारलं यांना कोण काय कामावर बोलले काय, काय झाले काय, कोण काय म्हंटल काय, काय दुखाले तुम्हाला, बरं वाटत ना काय? शांतता पाहिजे. शांतता. मला शांत वाटायला तुम्ही शांत आहेसा तर. मला असं वाटायला अंगात देव आलाय पप्पांच्या. नव ही अशी सांगायला शांतता पाहिजे. पाहिजे ते देवाला नसते का? देवाला काय काय पाहिजे? पप्पांची भाषा किती सांगायला पाहिजे शांतता पाहिजे. त्यामुळं काय झालंय सांगा तर, बोला तर काय तर. असं बरं पण वाटायलंय की हिने गप गप बसल्यात, पण गमन पण झाले मला. म्हणजे सवय झाल्या ना असं बडबड बडबड किटकिट. हे असं केलीस ते तसं केलीस, हे इथं ठेवलीस ते तिथं ठेवलीस. कालपासून आवरू पण वाटायला झाले मला. आता ग बसल्यात ना. हा खरं आवडत नाही मला आज पप्पा शांत बसलाय. पप्पांचा ते स्वभावच नाही. बोलायला लागल्यावर मग भांडतेस. हा लय बोलतात, तेवढंच बोलत नाहीत. उगाच कुठलं तर काय तर काढतात आणि मग भांडत बसतात. मग मला लय टेन्शन येते. त्यापेक्षा असं शांत वाटत. खरं एवढं शांत चांगलं नाही वाटत. काल बसणं विचारवले मी. काल जेवायला आलं तेव्हा पण बोललं नाही, सकाळी जाताना पण बोललं नाहीत, आल्यावर बोललं नाहीत. पूर्ण 24 तास झाले. गप्प बस की आता तर गप्प बस. नाही मी गप्प बसणार. म्हणून तर हसरत छान वाटत आहे साऊ तुम्ही. असं असं नाही आवडत. चांगलं वाटत नाही असं. झोपू काय बी म्हणाले तर झोपणार आहे. अहो आपल्या तिथं माहिती बुक बधिरांची शाळा होती. मी तिथं जायची जळणाला. मग मी जरा भाषा शिकलोय. नाही मी बोलायला होणार सगळी तुम्हाला. गप्प बस जा काम कर. काम केलं मी. आता फरशी पुसली, देवपूजा झाली, भांडी घासली, लुटून झाडून काढलं, दार घर लोटलं सगळं. आता जेवण करायचं. काय आणलं नसबी, काय सांगणं बी, काय करू जेवण? हा एकच कर गप्प बस. जेवणाचं बघायला मला असं आवडत नाही. तुला आवडाले पप्पा असं शांत? आमच्या संग बोलायला की म्हणजे मीच कारण आहे काय? मीच ही आहे काय? मी काय बोललोय काय तुम्हाला? किती काय एकच प्रश्न मग सांगा ना काय म्हणून विचारले. काय बोललो? मेंटल झाल्या मला तिच्यासंग बोलायचं नाही. मेंटल झाल्या. मी मेंटल झाले. खरं खरं मी मेंटल आहे.
पोरग एक कुठं फिराले जाईत ना. नाही, मी इथंच बसणार आहे. सोपा कंटाळाय तुम्हाला झोपून झोपून. आता उद्या दवाखान्यात पहिला जायचं पटकन. शांत बसले तरी पण भांडा राहील. कुठे घावली का माझी बावटणी? तिथे कुठे घावली वाटणी? माझ्या कपाटात. आणि लगेच घेतलं ड्रेसची. हा? आहो जायचं की सांगा की जाऊया मग. तुम्हाला भारी वाटेल जरा बाहेर गेलो तर. चला इकडे जाऊया. काय रिलेटेड? तिला नाही सांगायचं. ती कोण आहे? मालकी नाही माझी. मी स्पीकर आहे त्यांची. हे असं काय म्हणायचं ग बाई? असं तर कुणाचं आहे का नवरा असला? किती कालपासून म्हणवा लागलोय, कालपासून बोलालोय, विचारलोय. हे आताच नाही, कायमच आहे यांचं असं. मी बडबड करते बाई, मला राग आला तर मी बोलतोय आणि बोलत राहतोय. यांचं काय वेगळंच आहे, रुसायचं आणि फुगायचं. असलं कुठलं आहे? मी बसतोय अशी कधी बिन बोलता तुमच्या संग, मोरांसंग. माझं तोंडच राहत म्हणतोय मी तर 100 वेळा तुमच्या असणे हाका मारल्याशिवाय मला चैन पडत नाही. बोलते का नाही? मला बोलू नका म्हणते खरं मी बोलतोय. हे देऊ काय, ते देऊ काय, हे आणू काय. हा सगळं नवरा असलंच असतात वाटतं का? आमच्यातच असं पॅटर्न आहे. असतात बायका अशा असल्या की बायका अशा असल्या. मी काय केलं, काय करतोय मग? आता एक कुठल्या तर गोष्टीवर राग आला तर मग मी काय म्हणतोय, बोलून दाखवा फाडफाड. मी कशी बडबडतोय, मला हे पटलं नाही, ते पटलं नाही, मला असं झालं तसं झालं, मी बडबडतोय. तुम्ही बोलतच नाही, सगळं असं मनात ठेवताय. तिच्याकडे काय बघायचंय मला बघून सांगा. माझी एक मांडी मुलगी छोटी. हा काय झालं? सगळीकडे मी आता का नाही कंटाळले. लास्ट विचारले बोलणार आहे का नाही. आमच्या नवरोबा रुसल्यात आज. ह्यो रविवार आमचा असा चाललाय, म्हणजे शुक्रवार ना का शनिवार मला कळना मी कवापासून रुसल्यात. शुक्रवार शनिवार काल सकाळपासून म्हणजे परवा दिवशीपासून रुसल्या तुम्ही. गुढीपासनं ड्रेस गुढीपाडव्यापासून रुसल्यात. शर्ट बदल द्या. ते शर्ट इस्त्री करून आणलेला शर्ट होता आणि ते कोण ठेवला तिजोरीत. पण आता घरात कामं मी सगळी करते म्हटल्यावर यांचं म्हणणं काय तूच ठेवलीस. शर्ट चुरगाळला म्हणून रुसलायचा. 20 रुपयाची बाबा मी देतो इस्त्री करून तुम्हाला. हा शर्ट बदल रुसलाय. शर्ट बदल पण नाही. त्या दिवशी मला किती छान आवरायचं होतं. ह्यांना बघून भिवून मला साडी पण मी घातली नाही चांगली. का तर बडबडतीला आता आल्यात. चिडलेलं कसलं दिले पप्पा? कपड्याबद्दल, साडीबद्दल. साडी हा साडी पप्पाने तुला घेतल्या बा. हा मग आणि तुला ब्लाऊज पण शिवायला लावलेला. त्यासाठी रुसलायचा. साडी हा साडी जंपर ब्लाऊज शिवलं नाही. त्याच्यासाठी हिने शिवली पण नाही घातली पण नाही आणि उलट म्हणते. मग आता ते एकच सण आहे का दुसरा? आणि 2 महिने आधी घेतल्या गुढीपाडव्यासाठी. मग आता नाही घातली परत. आता सण आहेत की दुसरं. त्या सणाला घेतलेली गुढीसाठी. चांगला दिसाय. असू दे आता नाही घातली. आता कुठलं करणार मी. मला वेळच मिळाला नाही. त्या दिवशी आपण आईकडे गेलतो. किती वाजता आलो त्या दिवशी? कधी? आदल्या दिवशी. त्या दिवशी मला ब्लाऊज शिवायचा. 2 महिने आधी घेतले तुला. 2 महिने आधी. पण अस्तर कधी आणलं? टेलर 4 आहेस. दिवस आधी आणलं. मग एका दिवसात ब्लाऊज शिवून देतेस दुसऱ्यांची. काय गं? बोला हो. अरे खरं आता म्हणलंस की 2000 रुपये ऍडव्हान्स आहे मग. आणि चहाला किती रुपये घेतलेले? 10,000. मग तर तू मला 8,500 रुपये द्यायला लागतेस. पुढल्या वर्षी चालते. दोघे अर्ध तासात देतो. माणसाचं कसं तुम्हाला बोलायला आले हो. फोन पण उचलायचा नाही कुणाचा. मग एवढं उचलायचा तर आहो साडी आव शिवायचं की ब्लाऊज. आता माप अजून सण आहे भरपूर आहे. तवा घालायचं.
आ? करा. बोला आता एक वाक्य. एक वाक्य. एक वाक्य. एक वाक्य. मला वाईट वाटत आहे मी साडी घातली नाही. मी भिवूनच तुम्हाला का नाही एवढं चिडल्या सकाळ सकाळी. घाबरून घाबरूनच तुम्हाला सगळं आवरायचं आणि करायचं व्हायले. हा पोरी संग मी बोलणार, टीव्ही बघणार आहे मी. बोला का? तिच्या संग शिवाजी बोला. सांग मला. तिच्या संग तर बोलला राहू दे माझ्या संग. कळलं तुला पाहत एकदा बस मग. मी तुम्ही बोलूया नंतर जाऊया गाजीनगरला जायचंय. मी तुम्ही तिथं शेजार राहायला आमच्या बुक्याची माणसं. हे आम्हाला कळाले. मी तुमच्या संग बोलणार. तू हा मी मी माझ्यासोबत माझं माझ्यावर असं कळालं का काय मला. मला बोल. बोल ग. तू मला बोललीस तर मी बोलणार. तू मला बोललीस तर मी बोलणार. मग मी बोलायचं लागलं की ती बोलली तर हा, बोलले बाई. तुम्ही बोलाले. काय काय आता बोलायचं. विचारलोय बोलालोय तरी पण एक नाही दोन नाही. आता झालं नाही घातली या सणाला पुढच्या सणाला घालायचं. आणि ते पण तुमच्यामुळेच झाले. तुमच्यामुळेच ते काय बाय ते शर्ट वरनं आणि ह्याच्यावरनं सकाळ सकाळ पाडव्या दिवशी आदल्या दिवशी त्या परत सुरू झालं सुभान्नाकडे चाललेलं आहे न बोलता पण. म्हणजे पप्पा भांडणं काढत नाहीत. नाही. याच्यावरून सिद्ध होतं की मम्मीच भांडणं काढते. मम्मीच बाहेर पप्पांचं तोंड बंद असून मग भांडणं लागायला म्हटल्यावर तुम्ही ओळखू शकता कोण भांडणं काढत मग मला असं शांत बसू वाटत नाही. पण असं बडबड आता ती सवय झाल्या कानाला दोन्ही असं मुंग्या आल्यासारखं व्हायला. तुमची बडबड ऐकायची सवय लागली. हा? आज माझी कामं बी लवकर झाल्यात पटापटा. हे मी म्हणजे शांत आहे काय? शांत आहेसा म्हणून कामं पटापटा झाल्यात. होय नाहीतर हे बघ इथं बस हे असं झाले बघ हे तसं झाले बघ हे केले बघ असं करतायसा. मग आता कशाला हे करायला. मग काम खरं बोलायला पाहिजे ग काय म्हणायला पाहिजे. झालं की तेवढं 2 दिवस तर ते 4 दिवस रुसल्यात. 4 दिवस पाडव्याच्या आधीपासून बुधवारपासून रुसल्यात. बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज रविवार 5वा दिवस. आणि मला लक्षात आले काल हिने चिडल्यात. संडे जाऊन आमचं 8 दिवस अहो आम्ही काल संडे कुठे गेले? हुडकून केवढं हुडकलो. 7:30 पर्यंत दोघी फिरत मी तर आज 6:30 गेलेलो हुडकायला संडेला. उद्या एकदा बघून या. व्यवस्थित बघून या. तुम्ही सगळं बघून आलो. गाडीवर बघितलंय थांबणार नाही ग कुठं असं गाडीचा आवाज ऐकला येते. येते. होय आणि इतके दिवस इथं कुठं जवळ सगळीकडे पहिले इकडे रानात बी येतलं. ते चुकलेच कुठं तर लांब जाऊन. हो लय ना. लांब लांब जाते. लांब लांब जाते आणि वाट चुकले ते. त्याला कोणतं मारले त्याला. नाही मारते कशा. माराय नको बाई येऊ दे. येते थोडा दिवस वाट बघूया. एकदा तसंच करते ते. ते 4-4 दिवस पांढरं येत कुत्रं नाही. आहे की इकडे? हाय पांढरं की कुत्रं. हाय की. हाय की. राहणार आहे. आणि कुत्रे काय खात्यात वे नाहीतर एवढा दिवस राहत नाही ते कधी. कुत्रीच फाडतात मांजरांना. पण फाडून ते का खात्यात काय खात नाही मारतात नुसते आणि जरा हे करतात. मारतात ती. पण सुंडी पळते लय जोरात. परवा केवढं ते फास्ट पळत आलेलं. तुम्ही तर तिकडे ते याला आलेलं काय ते जळणाच्या इकडं. तेव्हा रोजच येते तिकडे गेले की ते. इकडे गेले की येत होतं. इकडे नव्हतं नेलं त्याला आम्ही. त्या दिवशी रोज कोंडून जाते आपण त्याला. हाक त्या मारली दिवशी नाही येते. होय सोमवारी काय झालं संध्याकाळचं आपण जाताना का नाही त्याला बाहेर काढलं. हो म्हणला आता किती कारण वेळ एवढ्या दिवसात यायला पाहिजे ना. मला वाटतं तेव्हाच त्याला धरले का काय. इथं झोपलेलं ते तेव्हा मी म्हणत होतो की त्याला झोपल्यावर लक्षात येत नाही. हा हा हा. कुठं बाहेर इथं झोपलेलं ते पायात झोपलेलं.
जाताना पप्पानी बघितलंय त्याला. आपण आत घालून ते जातो त्याला झोपल्यावर रोज. तुला माहितच कुंभकर्ण होय. झोपतो. उचलून ठेवलंय त्याला पण कळत नाही बहुतेक त्याला. तवाच धरले वाटतं कुत्र्याने. नाही नको बाई. रोज पलीकडच्या घरात आपण ठेवून जातो त्याला. त्या तरी दिवशी इकडे कुठं वास बी येणं झालाय. ते हेच त्याच कुत्रा एक मेल्याच त्याचा वास आला. ते गाडी खाली गावलं कुत्र. नाहीतर कोण बांधून पण ठेवला असतं ते. बांधून नाही ना. बांधून ठेवलं नाही. मला ऐकत नाही ते आणि बांधून काय राहते. नाहीतर एक तर सोडलं ते कुठं लांब गेलं.